राणा राणा अरे अरे काय करून घेतले ते? अरे काय केलं ते? दवाखान्यात अरे अरे की काय करायचे? अरे काय करून घेतले जाणे? अरे खुळा बिळा झालास का काय तू? अरे बघ किती लागले राणा. दवाखान्यात चल पहिला. अरे दवाखान्यात चल की राणा. अरे अरे काय तू डोक्या बिका पडलायस काय? डोकं फिरले काय तुझं? डॉक्टर फिरले माझं. अरे सोड की ते सोड की. तू शांतू आधी शांतू काय झालं सांग पहिला मला. काय झालं सांग मला आधी. बोल काय झालं सांग की. अरे काय करून घेतली सर? अरे मर्दा लई मोठी चूक झाली माझ्याकडनं. काय झालं? कसली चूक झाली सांग मला. कसली चूक झाली सांग आधी मला. आजवर वहिनींवर लई विश्वास ठेवला रे. त्यांनी जे सांगितलं ते खरं मानलं. त्यांनी जे सांगितलं तसंच केलं. बरकत वहिनींनी लई मोठा खोटारडेपणा केला रे. मी तुला याआधी पण सांगत होतो त्या वहिनींच्या जास्त विश्वास ठेवू नको, त्यांचे जास्त ऐकू नको म्हणून. झाली चूक माझी. अंजलीबाईसने मी दुखवलं रे. अंजलीबाई घर सोडून गेल्यात. नाही रे, वहिनी असं अजिबात काय बी करणार नाही. त्या तुला एकट्याला सुद्धा अजिबात जाणार नाही. तू काळजी करू नकोस. सोडलंय बरकत. परत येणार नाही म्हणलं. नाही राणा, आता त्या रागाच्या भरात गेले असते. हे बघ, तू एक काम कर. तू तुझी चूक मान्य कर आणि त्याचे समजून सांग. ते ऐकणार म्हणजे ऐकणार. होय, माझा विश्वास आहे त्यांच्यावर. ऐकणार ते. कुठल्या तोंडानं त्यांच्या समोर जाऊन काय सांगू? त्या मला लई समजत होत्या रे. पण मी त्यांचं काय बी ऐकलं नाही. आता अजून एकदा समजव. फोन लाव. अरे बरकत नाही फोन ऐकणार लाव. का? नाही, फोन लाव आणि नीट समजावून सांग. आणि अर्जंट बोलायचंय म्हणून. थांब, मी लावतो. बोल. नाही उचलला. बोल. लागलाय. वहिनी उचला की फोन. हॅलो. हा बोल. हॅलो अंजलीबाई. अंजलीबाई नाही, मी बोलतीये. नमस्कार काकी. ते अंजलीबाईं संगत जरा बोलायचंय. हो. अंजली. अंजली बोल. तुम्ही जरा थोड्या वेळानं फोन करता का? अहो नाही फक्त 5 मिनिटं त्यांच्या संगत बोलायचंय आणि भेटायचंय. मी सांगते अंजलीला. त्यासनी सांगा की मी नदीवर त्यांची वाट बघतोय. अर्जंट मध्ये बोलायचंय. हो, मी येणार नाही. अहो अंजलीबाई असं करू नका. अहो ऐका की. अहो अंजलीबाई, अहो नाही म्हणू नका. अहो खरंच सांगतोय, लई महत्वाचं बोलायचंय. आता नाही तर मग कधीच नाही. मला खात्री आहे तुम्ही येणार. तुम्हाला यावंच लागेल. बरं आहे का, मी वाट बघते तुमची. हा, चल फोन मम्मी उचलला. चल फोन मम्मी उचलला. उचल मम्मी फोन. उचल मम्मी फोन.
आपण चला बॅग भरून सटकूया इथनं. चला 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 लवकर चला. अगं नाही 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 त्याचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. अगं तू काय करायला तू काय करायला हे बघ चंदे, जवळ आमच्या पोटात बाळ आहे का नाही तवर आपल्याला कुणाला काय घाबरायची गरज नाही. हा हे ठेव हे ठेव आतमध्ये ठेव. आम्हाला गायकवाडाच्या घरातच राहायचं. ते कपाट बंद कर. अहो नाही होत आई साहेब, तसं नाहीये. मला लई भ्या वाटल्या. राणा तर काही करणार नाही, पण या घरातला समजाच कळलं का नाही तर तुमची उचल मागणी फिक्स आहे बघा. सगळ्यात आधी तर संधीचा तुमचा काळा हवा त्याला. नाही ताई साहेब, आपल्याकडे काही नाही. काय तर करा, काय तर करा. बापरे. बोल तायडे, आज कशी काय आठवण काढली माननीय परेश पाटलाची? एक महत्वाचं काम आहे, अर्जंट आहे, लगेचच्या लगी व्हायला पाहिजे. जमणार नाही. काय तुला सपोर्ट करून ढेकळाची किंमत मिळाली नाही मला. तुला पाहिजे तेवढी किंमत देतो, पण हे काम झालं पाहिजे. काय काम आहे? देवा, काय बी करून अंजली बाईसने इकडे घेऊन ये बाबा. काय करू, जाऊ की नको? काय महत्वाचं बोलायचंय ते तर बोलून झालंय कधीच. अंजली, मला वाटतं तू जावस. काहीतरी महत्वाचं काम आहे असं म्हणत होते ना जावई बापू. राणाजींना कितीही समजावलं ना तरी ते जाऊबाईंवरच विश्वास ठेवणार. मग जाऊन तरी काय फायदा? अगं अति ताणलं ना की तुटत आणि कधीही ते जोडता येत नाही. तू नुसतं जाऊन ऐकून तर घे काय म्हणतात ते. किती काकुळतीनं फोन आला होता त्यांचा. खरंच काहीतरी महत्वाचं काम असेल ग. जरा अरे नीट 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 के. अरे कोण आहे ती? रणविजय गायकवाड.
पकड पकड नीट पकड. घट्ट धरायचं एकदा. काय म्हण रणविजय गायकवाड. काय गायकवाड हो गायकवाड हो रणविजय राणादा गावचा हो जागा की किती हाणलायचा किती हाणलायचा हा हो राणादा हा ए हट हट. अरे बघ ऐक माझ्या ताईडीने सांगितलंय या कागदावर तेवढं तुझी सही घेऊन हा सही कर तेवढी. वहिनी मला एकदा त्यासनी फोन लावू द्या. एवढं सगळं झालं की नाही तरी बी त्या वहिनीवर विश्वास आहे. हे बघ त्याच वहिनीने सांगितलंय मला तुला मारायला म्हणून आलोय मी इथं. चल काय कर त्याचा बा कराल पप्प्यादा. याच्या आधी आपला हिशोब मोकळा करूया. करायचं होय करायचं ना हो? पण पहिला हा बंड्या पहिला मी. थोडा रे थोडा झाला थोडा थोडा. गायकवाड ओ गायकवाड ऐक ओ गायकवाड गायकवाड हो जरा या की मैदानात या की असा मैदानात. हो काय झालं पहलवान. काय गायकवाड हा काय राहणार करा की सही. किती मार खाणार आहे अजून बघा किती लागले तुम्हाला. सही करा चला या सही करा चला उठा 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 सही करा. हे ओके सही कर की मग सही कर सही कर. असं नाही ना पण त्याची बोट बघ रे जरा धर धर याचे कुठल्या सही करतोय बघू. धर धर याला काय करणार नाही साई ऐकार कर अंगठा काढ बाबा कर. करा की सही असं का ऐकार तू असं ऐकणार नाही. उतरा उतरायला माननीय परेश पाटलाच्या नादाला लागलास की नाही तेव्हाच तो आयुष्यातनं उठलेला बंड्या कार कुठं मारतो काय. मार घे की तो मार घे की. हा ना हा ना. ऐका सांगतो ना तुला सायकार म्हणून.
ये पुन्हा का अक्कल आहे का नाही पाण्यात पण त्याला आधी बाहेर काढा अरे सही घ्यायची झाली ना महत्वाची. अहो पप्प्याचा आत जाण्यात काय पॉईंट नाही मगरेला आहेत. अरे पण सही महत्वाची आहे. अहो आपल्या जीवापेक्षा सही महत्वाची नाही. तुला अक्कल आहे का नाही हॅलो तायडे रानाचं काम तमाम झालं. वा बेस्ट. खरं गॅरंटीच होती बघा आम्हाला. पण तायडे एक घोळ झालाय का काय आता काय झालं? अगं तो राणा सही करायच्या आधीच पाण्यात पडला आणि कुठं गायब झाला. मेलं बिलं नाहीत ना गं? नाही तायडे अगं तो मेल्याचा समाज आतापर्यंत मगरीन त्याला ओढून निघाला असेल. खरं पण सही घ्यायची होती फक्त. मारायला नव्हतं सांगितलं. होय तायडे पण आम्ही काय करू सांग. हा तो आमच्या अंगावर आला एक त्याला फटका बसतो ते पाण्यात पडला. आता त्याचा मोबाईल मान घेतला ते गळ्यातलं लॉकेट बिकेट सगळे हिथच पडले. तो पडला पाण्यात. मोबाईल आहे ना बघ. एक काम कर. त्यांचा मोबाईल घे आणि त्या मोबाईलवर ना मास्तरनीला एक मेसेज कर. त्याच्यामध्ये असं लिही, अंजली बाई माझं तुमच्यावर लई प्रेम होतं पण तुमचं माझ्यावर प्रेम नव्हतं. तुम्हाला जर माझा एवढाच राग आला असेल तर मी जातो, कायमचा जातो. आता परत तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि तुम्हाला याच्या पुढे माझा कधीच ताप होणार नाही कारण मी असणारच नाही. असंच्या असा मेसेज टाईप कर. काय कळलं? हा करतो. हा ठीक आहे. राणाजी राणाजी चला अंजलीबाई माझं तुमच्यावर लई प्रेम होतं पण तुमचं माझ्यावर नाही. तुम्हाला एवढाच राग आला असेल तर मी जातो, परत कधीच येणार नाही. तुम्हाला माझा कधीच ताप होणार नाही कारण मी असणारच नाही.